दे ना घालेल तो चल. ओळख मॅचच्या दिशेने एक जबरदस्त मॅच आहे. जो संघ जिंकेल तो फायनल साठी सज्ज होईल. पहिल्याच दिवसांनी पहिल्या दिवसातील 4 ओव्हरची मॅच आहे. सेमीफायनल आहे. मालाड विरुद्ध कल्याण. एक घरचा संघ एक पाहुणा संघ आहे. पहिला बॉल एक लेग स्टिकच्या बाहेर आपण पाहतो व्हाईट बॉल. 1 रन्सने सुरुवात केली गेली आहे. 24 बॉल मध्ये 28-30 पर्यंत जरी मॅच रंगली तरी बघायला मजा येईल. कारण की दुसरा डाव पण चांगल्या पद्धतीने पाहायला मिळेल आपल्याला. दोन्ही संघ आपण पहिल्यांदा फाईट करतील की टायटल जिंकणं गरजेचं आहे. फायनल मध्ये जाण्याचा प्रयत्न करेल अर्बन स्पोर्ट्स संघ पण. या बॉल रिव्हर्स खेळले गेले आहेत. एक सिंगल रन खूप महत्वाचं आहे. मुंबईचं अंडरआर्म क्रिकेट आणि त्यातल्या त्यात मालाड या परिसरामध्ये ऑर्गनाईज केलंय संपूर्ण ओंकार मित्र मंडळ. मालाडमध्ये अंडरआर्म क्रिकेटमध्ये मालाडचं देखील गेले कित्येक वर्ष दबदबा आपण पाहिला आणि आज त्यांच्या माध्यमातून एक भव्य दिव्य असं आयोजन. या बॉल देखील ड्राईव्ह केले गेले. समोर बॉल निघतो आणि तिकडे विनोद. वेल स्टॉप विनोद. एफर्ट चांगले दिले विनोदने आणि क्रुशल मॅच आहे. या बॉल देखील फ्लिक केल्या गेल्या. पुन्हा एकदा मात्र हलक्या हाताने सिंगल रन. 1 रन खूप महत्वाचे. धावफलक मात्र जाऊन पोहोचतोय 3 या धावसंख्येवरती. पहिली सेमीफायनल आहे. जो संघ जिंकेल तो उद्या फायनल खेळेल. 1 लाखाचा प्रथम क्रमांक आहे. द्वितीय क्रमांक 50,000 रुपये. बेस्ट बॅटर बेस्ट बॉलरसाठी किंवा 3,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. प्लेयर टुर्नामेंटसाठी 5,000चा कॅश प्राइज आहे. उद्या 40+ देखील इकडे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. या बॉल देखील आडव्या बॅटने टॅप केला गेला. पुन्हा एकदा सिंगल रन. पहिली ओव्हर चांगल्या पद्धतीने हाताळली आहे. प्रवीण खनकाचं पण माइंड सेट तेच आहे की रन्स करावेत. या बॉल देखील पुन्हा एकदा फ्लिक केला गेला. एक सिंगल रन तिकडे मिळते. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते प्रवीण खनकाने. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा शैलेश खेडेकर. शैलू या बॉलवर स्टेप आउट झाले. थोडे फसले होते प्रवीण परंतु लेग बाय मध्ये सिंगल रन मिळेल. आणि पहिल्या ओव्हरचा खेळ आपण पाहिला तिकडे समाप्त झालाय. रन झालेत 6 रन झाले धावफलकावरती. साईराज मालाड त्यांच्या विरुद्ध अर्बन स्पोर्ट्स कल्याण अशी सेमीफायनल. कल्याण विक्रोळी मांडू असे संघ इकडे खेळताना पाहिले गेले. बॉलिंगसाठी विनोद येत आहेत. दुसरी ओव्हर घेऊन विनोदवर जबाबदारी दिली गेली आहे. हो प्रेक्षकांची पण गर्दी वाढेल आणि संध्याकाळच्या हाफमध्ये एक वेगळं क्रिकेट इकडे आपल्याला बघायला मिळेल. आणि प्रेक्षकांशिवाय मजा नाहीये. पब्लिक असली की अजून थोडा माहोल बनतो. विनोद बॉलिंगसाठी. पहिलाच बॉल आपण पाहिला तर पंचांनी दंडित केला गेलाय. नो बॉल. अंडरआर्म क्रिकेटमध्ये काही रूल्स आहेत. ते रूल्स मात्र फॉलो करून तुम्हाला बॉलिंग करणं गरजेचं आहे. या बॉल देखील पहिल्या बॉलवर टॅप केला गेलाय. पहिली एक एक्स्ट्रा रन आली परंतु सिंगल रन मात्र 8 रन झाले धावफलकावरती.
इकडे देखील हलकासा लेग स्पिन पाहिला गेला, परंतु सिंगल रन. पहिल्या 2 ओव्हरमध्ये चांगली स्टार्ट केली गेली प्रवीणने पण. 9 रन्स आले धावफलकावरती. या बॉलला देखील आपण पाहता पुन्हा एकदा एक सिंगल रन. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा एक सिंगल रन. 11 धावा झाल्या धावफलकावरती. प्रवीण स्टार्ट पॉइंट चांगली बॅटिंग केली गेली, पहिल्या 2 ओव्हरमध्ये चांगली कामगिरी केली आतापर्यंत. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. 12 रन्स आले धावफलकावरती. या बॉलवर देखील नो बॉल. एक्स्ट्रा रन्सने मात्र धावफलक पुढे जाईल, स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 13 या धावसंख्येवरती. या बॉलवर ड्राईव्ह केल्या गेल्या, बॉल निघून जाईल. आपण पाहतो 4 रनसाठी चांगला टायमिंग करत असताना प्रवीण खनकाने दिला दणका. प्रॉपर टायमिंग करत असताना स्कोर मात्र 4 रनने 17 रन्स आले धावफलकावरती. एफर्ट्स दिले फिल्डरने. रवीने पण खूप चांगले एफर्ट्स केले गेले, पण हार्ड लक रवी. या बॉलला देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ आपण पाहिला तिकडे 17 रन्स झाले धावफलकावरती. 17. या बॉल देखील वेगळ्या अंदाजामध्ये खेळायचा प्रयत्न केला गेला. अन्नूला मात्र थोडा बाहेर जावं लागेल. हा, सर्वात यानंतर खुल्या गटातील देखील आपल्याला चांगले मॅचेस पाहायला मिळतील. इनिंग ब्रेक्स मध्ये टॉस साठी पण आपण तयार राहायचं आहे. जबरदस्त मॅचेस यानंतर देखील आपल्याला पाहायला मिळेल. सर्व मित्र क्रिकेट खेळणं जिंकणं होत असतं, परंतु क्रिकेट एकत्र येऊन खेळलं पाहिजे. महाराष्ट्र चेंबूर त्यांच्या विरुद्ध एकवीरा साई सिद्धी, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयार राहायचं. इनिंग ब्रेक्स मध्ये आपला टॉस केला जाईल. लेफ्ट आर्म बॉलर येतात अंकुर. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 17 रन्स आले. जबरदस्त बॅटिंग केली प्रवीणने. पहिल्या बॉलवर विकेट आली आहे. 29-30 पर्यंत स्कोर जाऊ शकतो. अंकुर सावंत आहेत लेफ्ट आर्म बॉलर, एक जबरदस्त स्पिनर आहेत. या बॉलवर मात्र अंकुरचं पुन्हा एकदा सेलिब्रेशन आणि बॅट आउट. बॅक टू बॅक 2 विकेट मिळवल्यात. गुड बॉलिंग अंकुर. मालाडचा संघ एका साईडला कल्याण करत आणि मॅच खूप चांगली रंगतीये. 2 बॉल 2 विकेट आले आहेत. न्यू बॅटर प्रणित पाटील येत आहेत.
हाँ, संदीप जैन आणि राकेश भाई पोद्दार आपला देखील स्वागत है, मोस्ट वेलकम। देखो क्रिकेट खेलना और क्रिकेट देखना चाहिए। हाँ, अभी आईपीएल का माहौल है। आईपीएल के लिए देखो मुंबई इंडियंस का भी जर्सी पहन के हमारा दोस्त बैठा है। आईपीएल देखना भी अलग बारी वाईट बॉल है, थोडा ऑफस्टिकच्या बाहेर पिचिंग केली आणि लेफ्ट आर्म बॉलर आहेत अंकुर, त्यामुळे अंकुरला पण माहिती आहे की एक्स्ट्रा रन्सवर थोडं कंट्रोल करावं लागेल। महत्वाची मॅच आजच्या दिवसातील सेमीफायनलची मॅच आहे, जो संघ जिंकेल तो उद्या फायनलसाठी क्वालिफाय होईल। या बॉल देखील पुन्हा एकदा नो बॉल आहे, एक्स्ट्रा रन्सने स्कोर पुढे जाईल। 19 रन झाले धाव फलकावर, 2 बॉल 2 विकेट आले, त्यानंतर 2 बॉल 2 वाईड। बॅट्समन पासून थोडं लांब टाकण्याचा प्रयत्न केला गेला। स्ट्राईक एंडला प्रणित पाटील आहेत। कल्याण डोंबिवली परिसरात ग्रामीण क्रिकेट देखील चांगले खेळले गेले आहेत। या बॉलवर हलक्या हाताने सिंगल करण्याचा प्रयत्न केला गेला, नॉन स्ट्राईक एंडला 1 रन तिकडे कंप्लीट होईल। 20 रन झाले धाव फलकावरती। चांगली बॅटिंग केली प्रवीण खनकाने, पहिल्या 2 ओव्हरमध्ये जबरदस्त स्टार्ट केली आहे। या बॉल देखील स्वीप खेळले गेलेत, प्रॉपर टायमिंग करत असताना एक सिंगल रन। 30-32 पर्यंत जरी स्कोर गेला तरी फायटिंग मॅच होऊ शकते। आजचा पहिलाच दिवस आहे ओंकार मित्र मंडळ मालाड। या बॉलवर देखील स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला, रन सिंगल रन। ते लहान मुलाला तिकडे थोडं कव्हर्सला छोटो, हा बॉल जर लागला ना तुला मित्र इकडे बाउंड्रीवरून एवढे भांडतील ना, हा तू थोडा लांब उभा राहा। या बॉल देखील आपण पाहिलं तर सिंगल आणि 1 रन तिकडे मिळतीये। जबरदस्त बॅटिंग केली प्रवीण खनकाने, पहिल्या इनिंग मध्ये रन झाले आतापर्यंत 23 रन झाले। शेवटचे 6 बॉल खूप महत्वाचे आहेत। क्रिकेट फास्ट झाला आयपीएल मध्ये पण, आता जेवढं चालू झालं मला वाटतं 200+ किती वेळा होतात याही मॅच मध्ये 200। अगदी कोणती टीम 200 मारत नाही, सर्व टीम 200 मारतात, 200 चेस पण करतात। त्यामुळे क्रिकेट आता फास्ट झालंय बॉलिंगसाठी। सर्वांना वेलकम। 6 बॉल खूप महत्वाचे, स्ट्राईक एंडला प्रणित पाटील। पहिला बॉल इकडे मात्र प्रणित पाटीलचा फटका फसलाय आणि बॅटर आउट। थोडे लेझी खेळले पाटील। ट्वेंटी 23 रन झाले धाव फलकावरती। बॉलिंगसाठी पुन्हा एकदा लेफ्ट आर्म बॉलर सर्वांना। या बॉलर स्वीप खेळायचा प्रयत्न केला गेला, फटका तिकडे फसतो आणि डॉट बॉल। कमबॅक करत असताना सायरस मालाड संघ पण आता मात्र 2 ओव्हरमध्ये स्कोर थोडा शांत झालाय। चांगली बॉलिंग केली सर्वांनी, पण 2 बॉलमध्ये प्रभावित कामगिरी केली, 1 विकेट आणि 1 डॉट बॉल आलाय। 4 बॉल खूप महत्वाचे आहेत। स्ट्राईकला कृष्णा, या बॉलवर वेगळ्या स्टाईलने खेळायचा प्रयत्न केला गेला, परंतु व्हाईट बॉल। 24 रन झाले धाव फलकावरती। इकडे देखील स्टेप आउट झालेत, कव्हरला खेळलेत, अंकुर तिकडे पोहोचतात आणि एक सिंगल रन।
जबरदस्त स्ट्राईक रोटेट केली आहे. प्रवीण खनकाला मात्र स्ट्राईक दिली आहे. या बॉल देखील स्टेप आउट झाले. बॉल थोडासा बाउन्स झाला. वेल बॅटिंग मित्रांनो, प्रवीणची बॅटिंग आवडते. प्रवीणसाठी टाळ्या वाजवा. जबरदस्त बॅटिंग प्रवीण खनका. क्लासिकल बॅटिंग, प्रॉपर बॉक्स क्रिकेटची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि हे स्ट्रोक पाहिजेत. कल्याण डोंबिवली परिसरात देखील एक चांगलं क्रिकेट आहे. कल्याण डोंबिवली, दिवा, अंबरनाथ, उल्हासनगर, अगदी बदलापूर त्या परिसरात देखील अंडरआर्म क्रिकेटचा एक वेगळा क्रेज आहे. तिकडून पण खूप चांगले चांगले प्लेयर्स येतात. खोपोली परिसरातून देखील खूप चांगलं क्रिकेट आहे. या बॉल देखील स्टेप आउट झाले. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर एक सिंगल रन. 27 रन झालेत. शेवटचा बॉल खूप महत्वाचा आहे. चौकार आला तर 30+ स्कोर होऊ शकतो, परंतु जबरदस्त बॅटिंग केली आहे अर्बन स्पोर्ट्स कल्याण. या बॉलवर स्टेप आउट झाले. गॅप मध्ये बॉल आणि कैफने चांगले एफर्ट्स दिले. वेल शॉप कैफ. 28 रन झालेत. 29 टार्गेट आहे. हा, थोडं पडद्यापासून दूर उभं राहा मित्रांनो प्लीज. हा, लाईट चालू होत आहेत, त्यामुळे थोडं पडद्यापासून लहान मुलांनी पण थोडं लांब उभं राहा, कारण की चोवीस बॉल मध्ये 29 रनची गरज आहे. ही मॅच झाल्यानंतर एक 10 मिनिटं आपण ब्रेक घेणार आहोत, त्यानंतर खुल्या गटातील मॅच चालू होतील. चोवीस बॉल मध्ये 29 करायचे आहेत. प्रयाग सावंत आणि त्यासोबत अभि येतात बॅटिंगसाठी. दोघांनी पण खूप चांगली कामगिरी केली आहे, परंतु ही मॅच जिंकून आम्हाला फायनल मध्ये जायचं आहे. आणि मालाडमध्ये टुर्नामेंट आहे, त्यामुळे मालाडची टीम पण प्रयत्न करेल की आम्हाला फायनल मध्ये जायचं आहे. लेफ्ट आर्म बॉलर कृष्णा येतात पहिली ओव्हर घेऊन स्ट्राईक केला. प्रयाग जबरदस्त खेळाडू आहेत मालाडचे. 24 बॉल मध्ये 29 करायचे आहेत.
टीम साईराम मालाड, साईराज मालाड. लेफ्ट आर्म बॉलर कृष्णा ज्याने देखील एक चांगली कामगिरी केली आहे. पहिलाच बॉल आपण पाहिला तर तिकडे वाईट बॉल आहे. या बॉल देखील धीम्या गतीचा बॉल टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला, नॉन स्ट्राईक केला आणि तिकडे दगदग वाढली होती मॅच थोडीफार. हा, ज्या मॅन ऑफ द मॅच आपण टी शर्ट दिल्या त्या उद्या पण तुम्हाला घालून येणं गरजेचं आहे. बघा, जे काही रूल्स आहेत ते रूल्स फॉलो करून क्रिकेट खेळणं तर तुम्हाला पण खूप लेफ्ट आर्म बॉलर पुन्हा एकदा कृष्णा. अभि आहेत, अभिने पण चांगला खेळ केलाय सकाळपासून, परंतु ही मॅच महत्वाची आहे. या बॉलवर डबल माइंड झाले, थोडे लेझी खेळले स्ट्रोक आणि ठरवून खेळले. 1 रन तिकडे मिळेल. धावफलक मात्र 3 रन झाले धावफलकावरती. 29चं टार्गेट आहे. कोणता संघ मात्र मेगा फायनल मध्ये जाईल आणि उद्या फायनल खेळेल? जबरदस्त सेमीफायनल आहे. कल्याण विरुद्ध मालाड, अर्बन स्पोर्ट्स कल्याण. या बॉल देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेलाय. पुन्हा एकदा एक सिंगल रन तिकडे मिळतीये. या बॉल देखील आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु वाईट बॉल आहे. 1 रन से धावफलक पुढे जाते. स्कोर झालाय 5 रन झाले धावफलकावर. 29चं टार्गेट आहे. या बॉल देखील आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिकडे महत्वाची सेमीफायनल आहे. सर्व प्रेक्षकांची देखील हळूहळू गर्दी वाढत चालली, कारण की अंडर लाईट्स क्रिकेट खेळणं बघणं एक वेगळी मजा आहे. आज ओमकार चषक. या बॉल देखील मात्र इकडे नो बॉल आहे. 7 रन झाले धावफलकावरती. या बॉल देखील वेगात टाकला गेला बॉल, परंतु एक सिंगल रन. पहिल्या ओव्हरमध्ये कृष्णाने थोडीफार चुकी केली आहे. या बॉल ड्राईव्ह केला गेला आणि जबरदस्त एफर्ट्स दिले गेले तिकडे. खूप चांगलं टायमिंग केलं होतं प्रयागने आणि प्रॉपर टायमिंग करत असताना आपण पाहिलं रन झालेत 9 रन. 18 बॉल मध्ये 20 करायचे आहेत. जबरदस्त बॉलिंग केली, परंतु एक्स्ट्रा रन्स पण आले आणि 9 रन्स आले. आता 18 बॉल मध्ये 20 करायचे आहेत. बॉलिंगसाठी विकी येत आहेत. जबरदस्त स्पिनर आहेत कल्याणचे.
या बॉलवर प्रॉपर टायमिंग करत असताना आपण प्रयागच्या बॅटमध्ये गेला आपण एक सिंगल रन. एक रन खूप महत्वाचा आहे. सेमीफायनल जिंकून फायनल मध्ये जायचं आहे. कल्याणकर पण मॅच सोडणार नाहीयेत. अर्बन स्पोर्ट्स कल्याण. बॉल टू बॉलची पण मॅच या ग्राउंडवर फसू शकते. मगाशी अगदी 6 बॉल 4 ची मॅच फिरताना पाहिली गेली. 3 बॉल 3 ची मॅच फिरली. अनुभवने जबरदस्त बॉलिंग केली. त्यामुळे ही मॅच देखील तशी रंगेल का? सेमीफायनलची मॅच आहे. या बॉल देखील रिव्हर्स खेळले गेले. जबरदस्त टायमिंग केलं प्रयागने. अकरा रन झाले धावफलकावर. 18 धावांची अजूनही गरज आहे बॉलिंगसाठी. विकी या बॉल आतमध्ये आणलाय. ओब्रेक केला गेला आणि तिकडे सिंगल रन. 12 रन झाले धावफलकावरती. साईराज मालाड त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर टीम अर्बन स्पोर्ट्स कल्याण. कल्याण मालाडची ही सेमीफायनल. 8 स्टेशनचे संघ इकडे खेळले गेले. त्यातून 2 संघ इकडे मात्र फाईट करतात फायनल मध्ये जाण्यासाठी. या बॉल देखील बोल्ड आउट. वा, ही विकीची ओळख आहे आणि विकीकडे खूप चांगलं स्पिन आहे. विकी आपल्या टीमसाठी लकी ठरलाय. बॉल ऑफ द मॅच, बॉल ऑफ द सेमीफायनल मॅच. बॅटरला लेग स्पिन वाटला परंतु ऑब्रेक टाकला आणि जबरदस्त बॉल. त्यामुळे फिंगर रीड करता आले पाहिजे. जबरदस्त बॉल पाहिला गेला. विकीने फसवलं. व्ही फॉर विक्ट्री और व्ही फॉर विकी. पहिली जोडी तोडण्यामध्ये यशस्वी ठरतोय. बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर कैफ येत आहेत. 12 रन झाली. 17 रनची गरज आहे. या बॉलवर देखील पुन्हा एकदा वेगात टाकण्याचा प्रयत्न केला गेलाय. जबरदस्त बॉलिंग करत असताना पाहिले गेले विकी. जबरदस्त बॉलर आहे विकी. स्टंप टू स्टंप बॉलिंग टाकली. पहिल्या 3 बॉलवर 3 रन आले. त्यानंतर 2 बॉल 2 विकेट. नवीन बॅटर रवी येतात. रवी काय बॉल फिरवतोय. जबरदस्त बॉलिंग करत असताना विकी. या बॉलवर फ्लिक केलं गेलंय आणि जबरदस्त बॉलिंग. विकीची बॉलिंग अवस्थेत टाळ्या वाजवतो. जबरदस्त बॉलिंग. फक्त 3 रन खर्च केले गेले आहेत. अफलातून बॉलिंग. कल्याणचा जादूगर जबरदस्त बॉलिंग करत असताना आता 18 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 17 रनची गरज आहे. 12 बॉल मध्ये 17. बघा, बाईक पार्क योग्य त्या ठिकाणी करा मित्रांनो, नाहीतर 736 चा फाईन आहे. कोणाची बाईक असेल तर मित्रांनो लगेच साईडला काढा. बाजूलाच पोलीस स्टेशन आहे. बॉलसाठी अभिषेक येत आहेत. 12 बॉल मध्ये 17 करायचे. एक जबरदस्त मॅच पाहायला मिळाली. जबरदस्त बॉलिंग केली विकीने. दुसऱ्या ओव्हरचा रोल खूप महत्वाचा होता. प्रयागची विकेट गेल्यानंतर थोडीफार टीम डगमगली आहे. साईराज मालाड या बॉलवर प्रचंड वेगाने टाकला गेला परंतु व्हाईट बॉल. या बॉल देखील ड्राईव्ह केला गेला. खेळाडू आहेत तिकडे प्रणित पाटील. खूप चांगलं टायमिंग केलं होतं. अभिला पण माहिती आहे की प्रेशर दूर करणं थोडं गरजेचं आहे. मॅच हलक्यात घेऊन चालणार नाहीये. अभि यांच्याकडे पण अनुभव आहे परंतु टीम आता एफर्ट्स पाहिजेत. सांघिक खेळ आहे. सर्वांचे एफर्ट्स असेल तर तुम्ही जिंकू शकता. या बॉल एज घेतली गेली आणि तिकडे बॅटर आउट. रवीला पण मात्र इकडे बाहेर जावं लागेल. गुड बॉलिंग.
बॉलिंगसाठी सर्वांना येत आहेत. 29चं टार्गेट होतं. पहिल्या 2 ओव्हरमध्ये चांगली स्टार्ट केली होती, बट त्यानंतर टीम थोडीफार आपण पाहिलं तर बॅकफुटला गेली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये रन्स आले होते 9, बट त्यानंतर शांत मॅच पाहिली गेली. या बॉल देखील प्रचंड वेगाने बॉल पाहिला गेला. गुड बॉलिंग अभिषेक. अंदूने पण चांगला बॉल कलेक्ट केला कीपरने. बघा कोणती टीमचा कधी लक फिरेल सांगू शकत नाही. आपल्याकडे एक टीम कमी होती, ती कल्याणची टीम आता फायनल सेमीफायनल खेळते. लेट आले पण थेट आले. हा, या बॉलवर स्टेप आउट झालेत आणि या बॉलवर 2 रन. सर्वांना रन झाले 16. 13 रनची गरज आहे. 8 बॉल 13 आहे ना. 13 ना मेरा. 8 बॉल 13 आहे. जबरदस्त मॅच आहे. एका दुसरा चौकार आला तर मालाड संघ पण मॅच मध्ये येईल. सर्वांना बोलतो अभी मुझे मालूम नहीं है, जो करने का मैं मार डालूंगा सीधा तोड़फोड़. या बॉलवर 4 रन. क्या बोला, मुझे मालूम नहीं, अभी जो होगा सो देखा जाएगा. मालाड है. इलाका भी हमारा और धमाका भी हमारा. सर्वांना इडली के बाद एक्स्ट्रा चटनी देना. सर्वांना बोला बा इडली नहीं चटनी मिलेगा सीधा. तिखट चटनी टायमिंग पे बाउंड्री. मालाडकर एकदा बाउंड्री आवडल्याचं टाळ्या वाजवा. त्यांनी टायमिंगला बाउंड्री लगावली आहे. हा, टीम जिंकू किंवा हारू, बाउंड्री थोडा पडद्यापासून दूर उभे राहा प्लीज. स्कोर झालाय 20 रन झालेत. 7 बॉल मध्ये 9 करायचे आहेत. जबरदस्त मॅच पाहायला मिळाली. पैसा वसूल मॅच आणि पैसा वसूल सेमीफायनल मॅच आहे. 7 बॉल 9 करायचे आहेत सर्वांना. या बॉलवर बीट केलं गेलं आणि तिकडे बॅटरला पण फसवलं आणि कीपरला पण फसवलं. आता 6 बॉल मध्ये 8 करायचे आहेत. सहा बॉल 8. स्ट्राइक एंडला अभि आहेत. 6 बॉल 8 करायचे आहेत. सहा बॉल मध्ये जिंकण्याकरिता 8 रनची गरज आहे. जबरदस्त सेमीफायनल मॅच आपल्याला रंगताना पाहायला मिळाली. आजच्या दिवसातील ही 7वी मॅच आणि रंगताना पाहायला मिळते. बॉलिंगसाठी अन्नू भोईर. एक जबरदस्त बॉलर आहेत अन्नू भोईर. कल्याण चिकनगर गावाला बिलॉंग करतात आणि त्या परिसरात चांगलं क्रिकेट खेळले गेलेत अन्नू भोईर. 6 बॉल मध्ये 8 रनची गरज आहे. स्ट्राइक एंडला अभि. या बॉलवर सिंगल रन करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. 1 रन तिकडे लेग बाय रूपामध्ये मिळेल. कंपल्सरी चेसिंग आहे. 5 बॉल मध्ये 7 करायचे आहेत. अर्बन स्पोर्ट्स कल्याण त्यांच्या विरुद्ध साईराज मालाड. बेस्ट वर्सेस बेस्ट. या बॉलवर स्टेप आउट झालेत. कव्हरला खेळले गेलेत परंतु जबरदस्त फिल्डिंग प्रवीण खानका. वा, बॅटर सर्वांना वेळकम. सर्वांना पण मात्र मॅच जिंकू शकतो. जबरदस्त मॅच आहे. 4 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 6 रनची गरज आहे. 4 बॉल 6. या बॉलवर समोर खेळलेत आणि बॅटर अंपायरचा डिसिजन नॉट आउट आहे.
जबरदस्त मॅच आहे. एक काय रिव्ह्यू आहे. अन्नू घ्यायचा रिव्ह्यू. अन्नू बोलतो मी डबल माइंड झालं, काय करू मला समजत नाही. ओके, जबरदस्त मॅच पाहायला मिळते. मॅच आवडली तर टाळ्या होऊन जाऊ द्या. जबरदस्त मॅच आहे. अभी कुछ तो कर, अभी अभी के अभी. तीन बॉल मध्ये 5 करायचे आहेत. टायमिंगला बाउंड्री येईल का? या बॉलवर स्टेप आउट झाले. फटका थोडा फसला आणि आता 2 बॉल मध्ये 5 करणे ग्राउंडवर थोडं कठीण आहे, परंतु मालाड आहे. मालाडकरांचं लक त्याच्या सोबत असेल तर होऊ शकतात. आणि बॅट्समन पण असे आले. विनोद बॉडी पण डोले शोले. 2 बॉल 5 कंपल्सरी चेसिंग आहे. 2 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 5 धावांची गरज आहे. जबरदस्त मॅच. एक बाउंड्री आली तर मॅच बघायला मजा येईल. जी टीम लेट येते तीच टीम मला असं वाटतं सर्रास ठरते. सो रहीम भाई मला असं वाटतं लकी आहे टीमला अर्बन स्पोर्ट्स. परंतु 2 बॉल 5 आहे. जबरदस्त मॅच आहे. अन्नू भोईर पण स्ट्राईकला. विनोद एका दुसरी बाउंड्री आली तर मॅच बघायला मजा येईल. 2 बॉल 5 दग दग. पायाला बॉल थोडासा बरच झाला. आता 1 बॉल मध्ये 5 करायचे आहेत. अन्नू भोईर आणि कल्याण संघ अर्बन स्पोर्ट्स कल्याण संघ जाऊन पोहोचतोय मेगा फायनल मध्ये. अभिनंदन. वेल प्लेड टीम अर्बन स्पोर्ट्स कल्याण. कॉंग्रॅच्युलेशन हार्ड लक टीम साईराज मालाड. जबरदस्त खेळ करत असताना अर्बन स्पोर्ट्स कल्याण रहीमभाई खुरीशी आणि त्यांचा संघ मेगा फायनल मध्ये जाऊन पोहोचतोय. अन्नू भोईर आणि मला असं वाटतं की फॅक्टर राहिले आणि जबरदस्त बॉलिंग. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच प्रवीण खनका, ज्याने जबरदस्त बॅटिंग केली पहिल्या इनिंग मध्ये. सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच प्रवीण खनका. वेल प्लेड टीम अर्बन स्पोर्ट्स कल्याण. हा प्रवीण खनका जबरदस्त बॅटिंग केली गेली. प्रवीण खनकाने आमचे संदीपभाई जैन आणि राजेशजी पोद्दार यांच्या हातातून मात्र ही मैन ऑफ द मैच ही टी शर्ट दिली जाती है. वेल प्लेड प्रवीण खनका. प्रवीण भाई 2 शब्द इस टूर्नामेंट के बारे में. और बहुत अच्छा टीम जीती, फाइनल में जा रही है, क्या फीलिंग है? और मालाड में क्रिकेट ये फाइनल भी अच्छी हुई. 2 शब्द इस टूर्नामेंट के बारे में. टूर्नामेंट तो बहुत अच्छा हुआ. एक्चुअली हम लोग का एंट्री नहीं था और सीधे अपना अधीरा का एंट्री नहीं था, तो बल्ली बोला तू खेल ले स्टेशन वाइज. और 2 दिन पहले एंट्री किया रहीम भाई ने. धीरज बोला खेलते हैं अपन, तो मैं बोला ठीक है, पर मैं संडे अवेलेबल नहीं रहूँगा क्योंकि बच्चे का नामकरण है, तो उसके वजह से और खेले और अच्छा हो गया. क्या बात है. और टीम जीती. अन्नू ने जबरदस्त परफॉर्मेंस किया, सभी बॉलर्स ने अच्छा एफर्ट्स दिया और टीम फाइनल में जा रही है. एक्चुअली हम लोग का कल्याण से एक यंग प्लेयर भी आया अभिषेक करके, तो मैं एक्चुअली उसको थैंक्स बोलूँगा क्योंकि उसने गट्सी क्रिकेट खेला बहुत. तो मैं ऐसे ही कल्याण के और सब जगह के प्लेयर को बोलूँगा कि जरा बाहर आके खेलो, थोड़ा खेलोगे तभी सब सीखने मिलेगा आपको. क्या बात है. ऑल द बेस्ट प्रवीण खनका. जबरदस्त परफॉर्मन्स किया टीम अर्बन स्पोर्ट्स कल्याण. एक 10 मिनिटं आपण ब्रेक घेणार आहोत आणि लगेच मॅचला आपण चालू करणार आहोत. थँक्यू. हा एक विशेष सन्मान आपण करत आहोत आमचे संदीपभाई जैन आणि राजेशजी पोद्दार. थँक्यू सो मच.
संदीपभाई जैन आणि राजेशजी पोद्दार यांचा एक विशेष सन्मान आपण या कार्यक्रमामध्ये करत आहोत. ओमकार क्रिकेट क्लब तर्फे आपलं अगदी मनापासून आभारी आहे. थँक्यू सो मच संदीपभाई जैन आणि राजेशजी पोद्दार सरांचा देखील एक विशेष सन्मान. थँक्यू सो मच. सर्वांचा अगदी मनापासून आभारी आणि आपण आलात त्याबद्दल आपलं देखील आभारी आहे. थँक्यू सो मच. हा, उमेशजी पेडणेकर यांचा देखील एक विशेष सन्मान आपण इकडे करत आहोत. पेडणेकर साहेब आपलं देखील आभारी आहे, आपण देखील इकडे आलात आणि आपलं देखील ऋणी आहे. थँक्यू सो मच पेडणेकर साहेब. हा, कल्याण टीमचा फोटो. पेडणेकर साहेबांचा आपण एक विशेष सन्मान करत आहोत आणि संपूर्ण ओमकार क्रिकेट क्लब तर्फे आपलं अगदी मनापासून आभारी आहे. थैंक यू. सर्वेश भाई ज्यादा खुश हुए भाई, उनकी टीम हाँ फाइनल में गई है. हाँ, कल आना है भाई. थँक्यू सो मच. सर्वांचा आभारी आहे. जैन, पोद्दार और पेडणेकर तीनों एक साथ है तो भाई प्रगति कंफर्म है. थैंक यू सो मच.